मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सरपंच पलंगराव कुदळे आपल्या झुपकेदार मिशा कुरवाळीत तोंडात पानाचा तोबरा भरून बेडूक गिळलेल्या सापानं निपचित पडावं तसे निपचित बसले होते. सरपंच कुदळ्यांना झोपलेत म्हणावं तर जागे होते. जागे होते म्हणावं तर झोपले होते अशातली तरा होती बरं. त्या आपल्याच मिशा कुरवाळीत होते. हे कसं काय? आता आपण देखील झोपेत बऱ्याच गोष्टी करतोच की. खोकतूया, शिंकतूया, खाजीवतूया, एक्का हजार गोष्टी करतूया. तसंच कुदळ्यांना मिशा कुरवाळीत तक्क्याला टेकून सप्पाय बसले होते. पण कुदळ्यांना ठराविक वेळाने तोंडातल्या पानाची पिंक बसल्या जागेवरून अंगणामध्ये टाकीत होते. अंगणात सगळा लाल सडा पडला होता. अंगणाला आता एवढ्या वर्षानंतर या लाल सड्याची चांगलीच अशी सवय झाली होती. म्हणजे पलंगराव बाहेर गावी गेले की अंगणाला अगदी चुकल्या चुकल्यासारखं होत होतं. अंगणाप्रमाणे कुदळे अण्णांना पण चुकल्या चुकल्यासारखंच व्हायचं. यात वावगं वाईट वाटून घेण्यासारखं काय बी नव्हतं. पहिल्यांदा पाहणाऱ्याच सरपंचांची पिंक एवढी लांब कशी काय जाते याचं मोठं आकरीत आणि नवल कौतुक वाटायचं. कोणी विचारलंच तर कुदळे अण्णा म्हणायचे, सवयीनं सारं जमतया बघा. सरपंच पलंगराव कुदळे अण्णांना आता गावकीच्या भानगडीचा पार कंटाळा आला होता. भानगडीचा म्हणजे तशा भानगडीचा नव्ह, पण एकूण सार्वजनिक कार्य आणि लोकोपयोगी कामांचा विलक्षण कंटाळा आला होता. रोज सकाळी उठून घरचं खायचं आणि गावची उसाभर करायची म्हणजे कंटाळा यावा अशीच बाब होती. सरकारी कचेऱ्या निदान रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी तरी बंद असत्याती. पण पलंगरावांची ओसरी म्हणजे जणू अहोरात्र 24 घंटा खुला रहेगा वाली तिकिटाची खिडकीत जणू. सरपंच म्हणून गावाची सामुदायिक हिताची कामं करण्याचा कुदळे अण्णांना कंटाळा नसे. पण लोकांची वैयक्तिक खाजगी कामेच फार असायची. खतं मिळवून द्या, कर्ज मिळवून द्या, डिझेल मिळवून द्या, बियाणं मिळवून द्या, लग्न बी जमवून द्या, काडी मोड मिळवून द्या. हजार माणसांची हजार नाही तसली कामं. कुदळे अण्णा किती किती पुरणार. अण्णांना कंटाळा आणि वैताग येणार नाही तर काय होईल हो. एक माणूस अख्ख्या गावाला कसा काय पुरा पडणार सांगा की तुम्हीच. आत्ताही अण्णांनी एक लांब पिंक टाकली. तोंड पुसलं. अण्णांच्या मनात आलं, पिंक टाकण्याची स्पर्धा मॉस्को ऑलिम्पिकला ठेवली असती तर आपण एक सोडून 2 सुवर्ण पदकं मिळवली असती. पण लाल रशिया लाल पिंक लांब टाकण्याची चढाओढ ठेवील तरी कशाला आणि या पलंगराव कुदळे अण्णाला सुवर्ण पदक देईल तरी कशाला असा विचार करीत दुसऱ्या पिंकाची जुळणी करीत असतानाच मवाळ गुरुजी आले. कुदळे अण्णांना लवून नमस्कार करून ते म्हणाले, काय अण्णा, काय चाललंय यावं? चालणार काय? आम्ही सरपंच. गावची गटारं तुम्ही तुंबवायची, आम्ही ती उपसायची. दुसरं काय चालणार आहे? तोंडातली आधी पिंक आणि नंतर पानाचा चोथा बाहेर टाकून सरपंच म्हणाले, असं कसं अण्णा? पंचामुखी परमेश्वर म्हणजे पंचच. त्यात तुम्ही सरपंच म्हणजे हेड सरपंच. जसे आमचे हेड गुरुजी तसे तुम्ही हेड पंच. तुम्ही बोल्या आणि गाव हाले. मवाळ गुरुजी काय चुकीचं बोलले? गुरुजी, गाव फुकट आमच्यात घ्यास भरतायसा. काय चुकलं आमचं? आमची शाळा करतायसा व्हय? सरपंच पलंगराव कुदळे अण्णांनी चिडूनच विचारलं. त्यांची चीड रास्त आणि रितसरच होती. तसं नाही हो अण्णा, खरं तेच बोललो. राग मानू नका. तुम्ही म्हणजे गावाची शोभा आहे. मवाळ गुरुजी नम्र पण गुळमट आवाजात बोलले. मवाळ गुरुजी, ज्या गावचे मवाळ त्याच गावाचा सरपंच. पुढं बोला. अण्णा, अण्णा ते सोडा. तब्येत कशी आहे? मवाळ गुरुजींनी विचारलं. माझ्या तब्येतीला आणि काय धाड भरल्या. तोडलं तर 4-4 डुकरं जीवतील. दणकट हाय मी. अण्णांची तब्येत खरोखरच दणकट होती. तसं नव्हे हो, पण काळजी घेतलेली बरी. गुरुजी म्हणाले. गुरुजी, आता गाबनं बोलणं पुरं करा. काय ते मुद्द्याचं बोला नेमकं.
आमच्या मागं 1000 कामाने 1000 लफडे हायती. ना रविवार ना दिवाळीची उन्हाळीची सुट्टी. अहोरात्र आमची शाळा आपली चालूच आहे बघा. बोला बोला की लवकर, मुद्द्याचं बोला. नाही तो नको तो घोळ घालत बसू नकासा. सरपंच कुदळे अण्णांचं म्हणणं काय चुकीचं होतं. मुद्द्याचं काय बोलायचं अण्णा? तुम्हाला कळलंच असणार की आमची बोरगावला बदली झाल्या त्या. मवाळ गुरुजी खोल गेलेल्या आवाजात बोलले. गुरुजी, तुम्ही स्वतःला कोण समजता हो? तुम्ही म्हणजे काय कलेक्टर, फौजदार, मामलेदार का तलाटे हायसा हो? तुमच्या बदलीच्या बातमीचा गवगवा व्हायचं कारण तरी काय? सरपंचांचा प्रश्न बिनतोड होता. असं नाही हो. वर्गात 40 विद्यार्थी आहेत. समजलं असेल अशी समजूत म्हणून विचारलं. गुरुजी म्हणाले, तीच गैरसमजूत आहे हो. गुरुजी, नोकरी म्हणजे बदली. नोकरीचा अर्थच बदली आहे. जन्माला आलेल्यांना मरणं चुकलंय का? मग नोकरीतल्या माणसाला बदली कशी हो टळल हा? सरपंचांनी विचारलं. अण्णा, नोकरी म्हणजे बदली हे मला मान्य. पण हिथं माझं घरदार, बायको, शेतीवाडी आणि गाई गुरं सोडून बोरगावला कसा हो जाऊ? मवाळ गुरुजी या गावचेच होते. बरीच वर्षे या शाळेत घरदार, शेतीवाडी, गाई म्हशी, बायको आणि संसार मजेत होते. पण आता बदली झाली आणि पंचायत आली. गुरुजी, मग नोकरी सोडा. घरदार, शेतीवाडी, गाई म्हशी, बायको आणि संसार शिवाय नोकरी एकाच गावी कायमच कसं हो मिळणार? नोकरी करायची म्हणजे बदलीच्या गावी जावंच लागणार. खरं होतं सरपंच कुदळे अण्णांचं बोलणं. किती दिवस एक गाव आणि एकच शाळा मिळणार? अण्णा, झेडपी अध्यक्ष तुमचे दोस्तच आहेत. आमदार तुमचे मित्र आहेत. मंत्री तुमच्या ओळखीचेच आहेत. गरिबाची एवढी बदली कॅन्सल करून द्या हो. बदलीची ऑर्डर झाल्यापासनं मला झोप नाही, भूक नाही आणि ताणबी नाही. जीव बेचैन आणि मन नाराज झालंय व माझं. मवाळ गुरुजी, बोरगाव हित नाव घ्या 10 मैलावरती आहे. शनिवारी रविवारी येत जावा की माघारी. ती तक वाटली तर महिन्यातनं या. ते जमणार नसल तर 3 महिन्यांनी दिवाळी आणि उन्हाळीच्या सुट्टीत यावं. कित्येक गुरुजी करत्यात या असंच करत्याती. सरपंचांनी सांगितलं. करत्याती सोडा खरं, मवाळ गुरुजी म्हणाले. मग तुमची काय अडचण आहे? बायको पोटुशी आहे का तुमची? सरपंचांनी विचारलं. नाही हो. मग तुम्ही पोटुशी आहेसा काय? बोरगावात माझे दिवस कसे हो जातील? गाव सोडायचं माझ्या जीवावर आलंय, मवाळ गुरुजी म्हणाले. गावात काय एवढा जीव अडकलाय तुमचा? बायको सोडवत नाही म्हणा की. हिथं आपलं सारखं तिचं बूड धरून चुली पुढं बसायला सोकावलायसा तुम्ही. अण्णा सरळ सरळ म्हणाले. कुठलं काय अण्णा आलं या? मवाळ गुरुजी लाजून बोलले. तुम्ही नसाल तरी ती तुमचं बूड धरून बसत असणार. दोन्हीपैकी एक काहीतरी नक्की असणारच की. डोळं मिचकावीत अण्णा बोलले. कशाचा अण्णा? मस्करी करतायसा? करा, पण माझी बदली तेवढी रद्द करा. बिराड का करत नाहीसा बोरगावात मग? बायकोतच एवढा जीव अडकलाय नव्ह तुमचा? काय त्याच्या आईला जगा इरायत तुम्हालाच देखणी जवान बायको मिळाल्या का काय हो? सरपंच कुदळे अण्णांचं विचारणं काय चुकीचं होतं? अण्णा, बोरगाव लय नालायक गाव हाय म्हण. तिथं बिऱ्हाड आणि कसलं करतायसा? मवाळ गुरुजींची माहिती अचूक होती. बोरगाव फार बेकार गाव होतं. बोरगाव काय बिन बिऱ्हाडाचं, बिन बायकांचं गाव हाय व्हय? तिथं काय सगळे सडे सोटेच आणि बापे गडी राहत्याती व्हय? सरपंचांनी विचारलं. तसं नाही हो अण्णा. तिथं नोकरदार माणसाच्या बाया माणसांना तापच हाय की. कोण नाही ती बैदा करत बसणार हाय मागणं. त्यापेक्षा सरळ तुम्ही माझी बदलीच रद्द करा. मवाळ गुरुजी कळवळून बोलले. किती वर्षांनी सोन्यासारखी बदली आल्या. पुढं मागं हेड गुरुजी वशिला. कल्याण तुमचंच होईल. खुळ का शहाणा आहेसा राव? बदली झाली की सगळं जण आनंदानं बदलीच्या गावी जात्याती. तुम्हीच काय एवढा गाळा काढून रडतायसा व? बोर गावात का 5:30 वाजत नाही त्या का? का शाळा सुटतच नाही? पोरं फळ्याकडं पाठ करून का बसत्याती? तिथल्या शाळेत का जमीन वर आणि छपार खाली हाय व्हय? गावातली लोक काय खाली डोकाने वर पाय करून चालत्याती व्हय? काय अडचण काय आहे तुमची? अण्णांनी सरळ विचारलं. अण्णा, शेतीवाडी, घरदार, बायको, संसार ह्यांच्या आबाळ होईल व माझ्या मागं. माझी सगळी नुकसानी होईल. गरिबाला कशी परवडावी सांगा की? मवाळ गुरुजींनी काकुळतीनं विचारलं. बरोबर होतं त्यांचं विचारणं. गुरुजी खुळा हायसा तुम्ही.
घरदार, शेतीवाडी, बायको, संसार यांच्यावरती माणसाचं लांबून जेवढं चांगलं लक्ष असतं या, तेवढं ते तुम्ही एका जागी एका गावी राहून लक्ष देणं जमत नाही. तुम्ही बोरगावला जाऊन राहून बघा. शेती जादा पिकल, गाई म्हशी जादा पाणावतील, तुमची बायको जादा टवटवीत दिसल. गुरुजी विरहानं प्रेम वाढतं हे का आम्ही शिकवायचं होय तुम्हाला? सरपंचांनी मवाळ गुरुजींना बदलीचे फायदे पटवून देण्याचा निकराचा प्रयत्न केला. अण्णा, पण आपलं मरण आपणच मरावं. आम्ही बसलो की तुम्हाला तिकडं सगळं लक्ष द्यावं लागणार. तुमचं व्याप आणि ताप तुम्हाला काय कमी आहे ती व्हय? त्यात परत आमचं घरदार, शेतीवाडी, गाई, म्हशी म्हणजे किती त्रास बघा की. मवाळ गुरुजींनी परत बदली रद्द करण्याची कळ घातली. गुरुजी, बदल्या अशा रद्द करत बसलो तर खातं कसं हो चालेल? एकतर तुम्ही नोकरी सोडा, नाहीतर गाव सोडा, अण्णांनी निर्वाणीचं सांगितलं. खिन्न आणि उदास मनानं मवाळ गुरुजी निघून गेले. सरपंच कुदळ्यांना बदली रद्द करतील या आशेने ते आले होते, पण ते नोकरी सोडा किंवा गाव सोडा असं म्हणू लागले. मग मवाळ गुरुजी काय बोलणार, काय करणार? मोठ्या लोकांपुढे गरिबांचं गरजूंचं काय चालणार, कसं चालणार? दुसरे दिवशी सकाळी मवाळ गुरुजींची बायको सौ मंदा मवाळ आल्या. लवून नमस्कार करून म्हणाल्या, काय अण्णा, प्रकृती कशी आहे हो तुमची? मंदा मवाळ यांनी मंजूळ आवाजात लाडीक मुरका मारून विचारलं. अरे या 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 या, इकडं कशी वाट चुकली हो तुमची? असं म्हणत सरपंच कुदळ्यांना उठून उभे राहिले. स्वागतासाठी 2 पावले पुढे आले आणि धोतराच्या सोग्याने खुर्ची साफ करीत म्हणाले, या की, बसा. काय म्हणतायत मवाळ गुरुजी? मवाळ गुरुजी म्हणजे लाख माणूस हो, पण त्यामागे तुमचे हात आणि तुमचे कष्ट. पण जगाला ते दिसत नाही. सगळ्यांना आपलं मवाळांचंच कौतुक, सरपंच कुदळ्यांना म्हणाले. मंदा मवाळ खुर्चीवरती बसल्या, म्हणाल्या, अण्णा, माझ्या कष्टाचं आणि कौतुकाचं मरू द्या हो, पण आता आमच्या यजमानांची बदली झाल्या. तुमच्या वशिल्यानं. मंदाबाई मवाळ पुढं बोलणार होत्या, पण सरपंचांनी उठून पटकन आपल्या हाताचा पंजा त्याच्या तोंडावरती ठेवला. म्हणाले, मंदाबाई, वशिला लावण्याच्या गोष्टी आम्ही ओसरीवरती करीत नाही. अहो, इथं 4 लोक येणार जाणार. कोण कसा आणि कोण कसा काय सांगता येतं या वय? नाहीच की. वशिला लावण्याची गोष्ट असेल तर माडीवर चला, तिथं निवांत आहे. नाजूक आणि खाजगी गोष्टी ओसरीवरती करणं बरं नव्हं. सरपंच कुदळे अण्णांचं हे मत बरोबर होतं. वशिला लावण्याची गुप्त, नाजूक आणि खाजगी बाब ओसरीवरच्या चव्हाट्यावरती करणं शहाणपणाचं नव्हतं. मंदाबाई मवाळांचा नाईलाज झाला, कारण गरज त्यांना होती. मंदाबाई मवाळ तरुण आणि देखण्या होत्या. आता काही काही बायका असतातच तशा. सरपंच पलंगराव कुदळे अण्णांना तरुण बायका फार आवडत. त्या देखण्या असल्या तर जास्तच आवडत. आता काही काही पुरुषांना तरुण आणि देखण्या स्त्रिया आवडतात. त्याला त्या पुरुषांचा तरी काय इलाज हो, आणि त्या बायकांचा तरी काय इलाज त्याला? आणि आपला तर अगदीच नाईलाज आहे. ज्या कुदळे अण्णांनी मवाळ गुरुजींना साधं पाणीही विचारलं नव्हतं, त्या अण्णांनी मंदाबाईंना चहा पाणी तर दिलंच, वर फराळाचं पण दिलं. माडीवरची जागा शांत, निवांत आणि ओसरीच्या मानाने हवेशीर होती. तिथं गेल्यावर अण्णांना आराम वाटलाच, पण मंदाबाई मवाळांना देखील खूप बरं वाटलं. अण्णा, हितली शेतीवाडी, घरदार, गाय म्हशी, बायको, संसार हे सगळं सोडून बोरगावला जाणं गुरुजींच्या जीवावर आलंय. मंदाबाई मवाळ मलूल आवाजात म्हणाल्या. बरोबर आहे हो तुमचं बोलणं, पण आता त्याची बदली व्हायचं कारणच काय? पिसाळ गुरुजी, गुंजाळ गुरुजी, गुरव गुरुजी, मुंगळ गुरुजी त्यांच्यापेक्षा सिनियर आहे ते. त्यांच्यापेक्षा जास्त वर्ष आपल्या गावात होतीत. त्यांना सोडून बिचाऱ्या मवाळांची बदली व्हावी म्हणजे हा जुलूमच झाला म्हणायचा. आयला झिडपे हल्ली पण लय चावटपणा करतया, कुदळ्यांना बोलले. बघा म्हणजे झालं. अहो हे काय, मी काय कुणाच्या अध्यात्नामध्यात, कुणाच्या भानगडीत नाही, कुणाच्या कगाळीत नाही. सुखासुखी बदली करायचं म्हणजे किती खोडसाळपणा. मंदाबाई नम्र पण संतप्त स्वरात बोलल्या. झेडपीचा अध्यक्ष माझा दोस्त, स्कूल समितीचा अध्यक्ष माझाच मित्र, आमदार माझा फ्रेंड आणि मंत्री माझ्याच बैठकीतला. तसं आपलं कनेक्शन जंक्शन आहे.
मंदाबाई मवाळांच्या कानाशी आपले ओठ नेत सरपंच बोलले. मंदाबाईंना मनातून हे नापसंत होतं, पण बदली रद्द करून घेण्याचं काम अण्णांच्या हातातच होतं. शिवाय ते काम गुप्त, खाजगी आणि नाजूक असल्यामुळे त्याची चर्चा कानाशी लागून करण्यातच शहाणपणा होता. तेच तर कुदळे अण्णा करीत होते. एकतर संकोचापोटी या गोष्टी फार अंतरावरती बसून बोलायच्या, तर त्या मोठ्याने बोलाव्या लागणार, म्हणजे त्या तिसऱ्याला ऐकू जाणार. कारण जसे भिंतीला कान असतात, तसे जिन्याला पण कान असण्याची दाट शक्यता. मग तो धोका पत्करण्यापेक्षा मंदाबाई मवाळांच्या कानाशी जाऊन बोलणे केव्हाही सामंजस्यपणाचे नव्हे काय? अण्णा, आमच्या यजमानांच्या बदलीचं एवढं काम करा. आपले जंक्शन कनेक्शन आहे. तुम्हाला पुण्य लागेल, गरिबांचा आशीर्वाद लागेल. काय पण करा, पण एवढं काय बी करून जमवा. मंदाबाई मवाळ यांनी पण ही गोष्ट अर्थातच कुदळे अण्णांच्या कानाशी लागून बोलल्या. मंदाबाई, गरिबांचे आशीर्वाद आणि गोरगरिबांची पुण्याई यावर तर आमचे घराणे आजवर चालले आहे. आमच्या सरपंच पदाची खुर्ची त्यावरच उभारली आहे. पण माझं ऐका, गुरुजींना 5-10 वर्षे परगावी नोकरी करू द्या. त्यांना हेड गुरुजी होऊ द्या. आदर्श गुरुजींचं राष्ट्रपती, राज्यपालांचं पदक मिळू द्या. तुमचा जमीन जुमला, तुमची गायगुरं आणि खुद्द तुम्ही यांना आम्ही काय कमी पडू देणार नाही. मग आपलं आपण जंक्शन कनेक्शन वापरूया. ह्या गावात मवाळांना बदलून आणू. आता मवाळ गुरुजींना जरा बोरगावात जाऊ द्या की, सरपंच कुदळे अण्णा म्हणाले. परत एकदा चहा पाणी झालं. मवाळबाई आपल्या घरी आणि सरपंच पंचायतीचे हापिसात निघून गेले. तिसरे दिवशी मवाळ गुरुजी परत अण्णांकडे आले. म्हणाले, अण्णा, काल आमची मंडळी माझ्या बदलीबद्दल बोलून गेली. मला हेड गुरुजींचा किताब नको, आदर्श शिक्षकाचा सन्मान नको. मला माझी बदली तेवढी कॅन्सल करून द्या म्हणजे झालं. फार उपकार होतील हो. मवाळांनी मवाळपणानं गळ घातली. गुरुजी, शेतीवाडी हाय, घरदार हाय, गाई म्हशी हाय त्या. मग सोडा की नोकरी. अण्णा म्हणाले. अण्णा, पाऊस असा बेभरवशाचा हाय. खत, बियाणं, मजुरी किती महागल्या. एवढं करून बी ज्वारी, मकार, गहू यांना काय बाजार हाय का? कशाच्या जोरावरती नोकरी सोडू सांगा की. खरं होतं मवाळ गुरुजींचं म्हणणं. गाय म्हशी तरी कसल्या, पान्हा चोरणाऱ्या, फक्त आंबून खाणाऱ्या. आणि खाजगी त्याची चर्चा आणि खलबत गावात नकोय. अच्छा, मग एवढा हाय तर जा की बोरगावाला. बदली कॅन्सल होणं काय सोप्पं हाय वय? कनेक्शन जंक्शन हाय खरं, पण वापरून वापरून ते बोथट झालंय हो. गुरुजी, असं करा, बदलीचं काम अर्जंटच पाहिजे असल तर मंदाबाई मवाळांना सांच्याला आमच्या मळ्यातल्या बंगल्यावरती पाठवा. कारण आता दुपारपासून आमचा तळ तिकडं हाय. शिवाय बदलीच्या वशिल्याचं काम म्हणजे गुप्त, नाजूक आणि खाजगी. त्याची चर्चा आणि खलबत गावात नकोय. अच्छा. संध्याकाळी सरपंच कुदळे अण्णांच्या मळ्यातील बंगल्यात मंदाबाई मवाळ गेल्या आणि म्हणाल्या, अण्णा, बदलीचं काम 5-10 वर्षांनी होऊन भागणार नाही. यांनी फारच जीवाला लावून घेतलंय हो. खाणं पिणं सोडलं या. एक झुरणी लागल्यागत करायला लागल्या ती. काय पाहिजे ते करा, पण ह्यांची बदली एवढी कॅन्सल करून आणा. मंदाबाई, तुमच्याजवळ मी काय लबाड बोलणारा माणूस नव्ह, पण आजकाल वशिला लावणं, ते पण बदली कॅन्सल करण्यासाठी फार जिकिरीचं आणि मुश्किलीचं झालंय. हे सगळं गावात आपल्याला बोलता येणार नाही, म्हणून मी मुद्दाम बंगल्यात बोलिवलंय तुम्हाला. आत्ता आज इथं. पण अण्णा मंदाबाई जवळ जाऊन त्यांच्या कानाशी लागून का बोलले, हे समजणं मंदाबाई मवाळांना कठीण जात होतं. अण्णा, मग हो, आम्ही तुमच्या भरोशावरती बिनधास्त होतो. आम्हाला वाटलं तुमचं कनेक्शन फार जंक्शन आहे. मवाळबाई म्हणाल्या, आमचं कनेक्शन जंक्शन हायच हो, पण एक गोष्ट सांगतो तुम्हासनी. आता आधी मी खटपट करतो, पण हे काम होण्यासाठी तुम्हाला पन्हाळा, महाबळेश्वर आणि कदाचित मुंबईला पण यावं लागल. 4 पैसे खर्चावं लागतेली. मवाळांना नीट बोलता येत नाही, बोललेलं समजत नाही. या कामासाठी अंमलदारांना भेटणं, बोलणं, हे काम तुम्ही जेवढ्या शिताफीने कराल तेवढं ते मवाळांना काय जमणार नाही. अण्णा स्वच्छ आणि स्पष्टपणे म्हणाले. कारण काही गोष्टी वेळी स्पष्ट आणि स्वच्छ झालेल्या बऱ्या. नंतर आणि मागणं घोळ नको. अण्णा, आमची मान आता तुमच्या हातात आहे.
ती जगवायची का मोडायची हे तुम्हीच ठरवा म्हणजे झालं. संध्याकाळची वेळ. मळ्यातला निवांत बंगला. शेजारी शिशवी पलंग आणि एका विताच्या अंतरावरती मंदा मवाळ यांच्यासारखा देखण्या आणि सुंदर बाई. त्या आपणहून म्हणत होत्या, अण्णा, आमची मान आता तुमच्या हातात आहे. पण प्रत्यक्षात अण्णांच्या हातात फक्त खाण्याचे पान होते. मवाळ गुरुजींची बदली कॅन्सल करण्यासाठी सरपंच कुदळे अण्णा एकटेच 2 दिवस जिल्ह्याच्या ठिकाणी गेले. अण्णा परत यायच्या आत मवाळ गुरुजींची 80 मैल दूर असणाऱ्या चोरगाव नावाच्या गावामध्ये बदली झाल्याची ऑर्डर आली. त्या ऑर्डरमुळे मवाळ गुरुजी आणि मंदाबाई दोघेही हबकून गेले. चोर गावापेक्षा बोरगाव बरं होतं. हे म्हणजे आगीतून फुफाट्यात अशी तऱ्हा झाली होती. कॅन्सल होणारी बदली 70 मैल लांब कशी पळाली. बोरगावचे चोरगाव झाले. पण त्यामुळे मवाळ गुरुजींची गाळणच उडाली. सरपंच कुदळे अण्णांना पण याचे विलक्षण नवल वाटले. ही बातमी समजली तसे ते तडक मवाळ गुरुजींच्या बिऱ्हाडी गेले. एका हातापायावरून वारे गेल्यागत मवाळ गुरुजी सुन्न होऊन बसले होते. या की हो अण्णा. मंदाबाईंनीच अण्णांचे स्वागत केले. अण्णा पाटावर बसले. आईला हे सरकारी काम म्हणजे असंच बघा. दचा मा करणारी आनंदीबाई आता सरकारी कचेरीतनं जन्माला आल्या बघा. मी स्वतः जाऊन बोरगाव कॅन्सल करून ऑर्डर काढायला लावूनच आलो होतो. कधी कुठेतरी माशी शिंकली. अण्णा उद्वेगानं म्हणाले, सरकारी माशीच ती. नको तिथं नको तशी शिंकणारच की. त्याला तुम्ही तरी काय करणार व्हा अण्णा. मंदाबाई मवाळ आणि मलूल आवाजात म्हणाल्या. पण आपण त्या माशीची खोड मोडू ना. मंदाबाई आजचे आज आत्ताचे आत्ता बॅग भरा, पैसे घ्या. आपण लगोलग महाबळेश्वरला जाऊया. या खात्याचे मंत्री तिथंच हायती, भेटतीली. चला आवरा आटपा. माझं जंक्शन कनेक्शन किती पावरबाज आहे ह्याचा नमुना आता बघाच तुम्ही. सरपंच कुदळ्यांना मिशी पिळीत आणि असतण्या सावरीत म्हणाले, अण्णा, हळू, सावकाश आणि बेतानं बोला. बदली कॅन्सल करायचं गुप्त, नाजूक आणि खाजगी काम आहे. जिन्याला कान असत्याती, बंगल्याच्या कौलाला कान असत्याती, मग आमच्या घराच्या भिंतीला पण कान असणारच की. मंदाबाई मवाळ हळू बोलल्या. आता मी कुणाला भिणार नाही. भिंतीला कान असू द्या नाहीतर पाय असू द्या. तुम्ही आता लवकरात लवकर बॅग भरा. अण्णा घाई करू लागले. अण्णा, मवाळ गुरुजींनी नोकरी सोडायचं ठरवलंय. मग आता कशाला उगाच महाबळेश्वराने माथेरान करत बसता. मंदाबाईंनी अण्णांना सुनावलं. हे बेस्ट आहे बघा. मी तर मवाळांना पहिलंच हे सांगितलं होतं. सरपंच हे म्हणाले खरे, पण मवाळांची बोरगाव आणि चोरगावला बदली व्हावी म्हणून तेच धडपडले होते की.